नमस्कार. सुरुवातीला मी तुम्हाला हे दिनांक 18 जून आणि 19 जून 2026च्या सकाळच्या मुखपृष्ठावरती आपले व्यंगचित्रकार आलोक यांची 2 व्यंगचित्र मला खूप भावली. ती तुम्हाला दाखवतोय. एक पहिल्या व्यंगचित्रामध्ये बघा, भारत आणि विकसित भारत ही 2 चित्र दाखवलेत. भारतामधले तुमच्या आमच्यासारखे सामान्य नागरिक ज्यांच्यापुढे चिंता पडली की पेट्रोल महागलं, गॅस महागला, औषधं महागलीत, ह्याची खरेदी कशी करावं, घर कसा चालवावं, किराणा परवडतोय का, हा भारत एका बाजूला. आणि विकसित भारतामध्ये 2 नेत्यांना अक्षरशः नोटांच्या बॅगेखाली दबून गेलेत, तरी त्यांना म्हणतात आणखी घे, फक्त आमच्या पक्षात चल. आणि दुसरं जे आहे व्यंगचित्र, ज्याच्यामध्ये चोर पोलिसाला सुनावतोय, म्हणजे चोर चोरी करतोय, सोनं चोरतोय, पण तो म्हणतो साहेब चोरी म्हणू नका, ऑपरेशन गोल्ड म्हणा. खरंच यांनी आलोक व्यंगचित्रकार आलोक यांनी फार मोठा सार, म्हणजे व्यंगचित्रकार लोकांना मानलंच पाहिजे की ते खूप मोठ्या आशयाची गोष्टी एकदम छोट्याशा ह्याच्यातून दाखव. नमस्कार, मी संजय आगम आणि आपल्या या जरा हटके चॅनलच्या या दुसऱ्या भागामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सध्या सोशल मीडियावरती आपल्याला खूप गोष्टी बघायला मिळतात. काही चांगल्या असतात, काही घेण्यासारख्या असतात, काही टाकून देण्यासारख्या आहेत, काही विचार करण्यासारखे असतात, काही विचार करायला लावणारे असतात. तर एक व्हिडिओ छोटासा आता पाहण्यात आला, ज्याच्यामध्ये मुलगा अभ्यास करत बसलेला असतो, शेजारी वडील मोबाईल बघत बसले असतात. अभ्यास करता करता मुलगा वडिलांना प्रश्न विचारतो, पप्पा, राजकारण करणं हे सेवा आहे की नोकरी आहे? वडील थोडे विचार करतात, तर लोक राजकारणात येतात सेवा करण्यासाठी, म्हणजे तो सेवाच आहे. मग तो म्हणतो जर सेवा आहे तर मग आमदारांना पगार आणि पेन्शन कशासाठी? वडील थोडा विचारात पडतात आणि वडील म्हणतात हा बरोबर आहे. मग ती नोकरी आहे, राजकारण ही एक नोकरी आहे. मग तो विचारतो नोकरी आहे तर मग त्याच्यासाठी क्वालिफिकेशन नाही लागत, इंटरव्ह्यू लागत नाही, एंट्रन्स एक्झाम लागत नाही, काहीच लागत नाही, मग नोकरी कशी काय? आता मात्र त्याचे वडील निरुत्तर होतात. आणि खरंच याच्यावर तुमच्याकडे पण काही उत्तर असेल तर विचार करा. राजकारणात पडणारी माणसं नक्की सेवावृत्तीनं येतात, नोकरी वृत्तीने येतात, का व्यवसाय म्हणून येतात? आजकाल राजकारण हा एक व्यवसायच झाला. याच्यावरून आज मी तुम्हाला आमदारांचे पेन्शन या विषयावर थोडीफार सांगणार आहे. आपल्या राज्याच्या दोन्ही सभागृहांमध्ये मिळून एकूण 367 आमदार आहेत. या 367 आमदारांच्या पगारापोटी दर 5 वर्षाला शासनाच्या तिजोरीमधून 4,95,72,000 रुपयांचा खर्च. साताऱ्याचे शरद काटकर आहेत, तर त्यांनी आमदारांच्या पेन्शन बद्दल माहिती गोळा केली. पेन्शन ते पण फक्त सातारा जिल्ह्यातील. सातारा जिल्ह्यामध्ये सध्या एकूण 24 पेन्शनदार आमदार आहेत, ज्यांच्या पेन्शनसाठी महिन्याचा खर्च आहे 1,13,38,000 रुपये, म्हणजे एका वर्षाला 13,60,56,000 रुपये हा पेन्शनवरती खर्च आहे. सरकारच्या तिजोरीला परवडत नाही, म्हणून शासकीय, निमशासकीय आणि कर्मचारी, शासकीय, निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची पेन्शन योजना सध्या गुंडाळून ठेवण्याचा लोकसेवकांनी निर्णय घेतलेला आहे. आणि नवीन पेन्शन योजना लागू करणार आहेत, ज्याच्यामध्ये लमसम पेन्शन दिली जाईल. का तर शासनाच्या तिजोरीवर बोजा पडतो. जे कर्मचारी आयुष्यातली सरासरी 30 वर्ष नोकरी करतात, थोडीफार कमी जास्त होत असतील, पण सरासरी 30 वर्ष नोकरी करतात, त्यांना पेन्शन मिळते 22,000, 25,000, 30,000. आणि फक्त 5 वर्ष आमदार म्हणून राहणाऱ्या माणसाला पेन्शन मिळते महिन्याला 50,000 रुपये.
त्या व्यतिरिक्त आमदारांना वैद्यकीय बिलं मिळतात. त्यांना रेल्वे प्रवास 3,500 किलोमीटरचा मोफत असतो. अनलिमिटेड एस टीचा प्रवास मोफत असतो. अर्थात आमदार एस टीने प्रवास आजकालचे करतच नाहीत म्हणून. आजकाल साधा गावचा सरपंच जर येऊन गेला तर तो फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरतो. आमदार कधी एस टीनं प्रवास करणार? यांना सध्या डिजिटल युगामध्ये यांना फोनसाठी आणि टपाल खर्चासाठी सुद्धा 10,000 पर्यंतचा भत्ता मिळतो. मित्रांनो, ही जी मी सगळी माहिती तुम्हाला सांगतोय, ही माहिती आजकाल सहज उपलब्ध आहे. गुगलवरती, AI मुळे, ChatGPT वरती तुम्ही कुठेही सर्च केलं तर तुम्हाला ही माहिती अगदी सहज मिळू शकते. ती सध्या प्रत्येकजण हुशार आहे, जनता हुशार झालेली आहे, तर जनता जागरूक नाही. ही माहिती प्रत्येकाला मिळते, प्रत्येकजण काढतो किंवा असे खूप सामाजिक विषयावरती काम करणारे विचारवंत अशा प्रकारचे चॅनल यूट्यूबवरती चालवून प्रत्येकाला सजग करण्याचा, जागरूक करण्याचा, ही माहिती देण्याचा प्रयत्न करतात. जनतेला कळावं की आपण मालक असताना सुद्धा आज आपली अवस्था नोकराच्या पेक्षा वाईट झालेली आहे आणि ज्यांनी ॲक्च्युअल सेवाभावी म्हणून काम करायचं ते सेवा करण्याऐवजी काय करतात हे प्रत्येकाला कळतंय. परंतु प्रश्न असा आहे की याच्यावरती हा आजारावरती उपचार काय? आजार समजला परंतु त्याच्यावरचा उपचारच कोणाला सापडत नाही. प्रत्येकजण माहिती सांगतात, लोक ऐकतात, त्यावेळापुरतं लोकांना चीड येते, त्यावेळापुरतं लोक विचार करतात. माझी विनंती आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि जे तुम्हाला वाटते योग्य सामाजिक काम करणारे तुमचे मित्र असतील, कोण तुम्हाला योग्य वाटतील, त्यांच्यापर्यंत या चॅनलबद्दल माहिती पुरवा, त्यांच्याशी शेअर करा आणि आपला जो माकडांचे माणूस चाळे हा जो आपण एक गमतीचा व्हिडिओ सादर करतो तो पण तुम्ही पूर्ण बघा. त्याच्यातून पण तुम्हाला खूप विचार करायला लावणाऱ्या गोष्टी बघायला मिळतील. त्याची कथा खूप पुढं आणखी घडत जाणार आहे. आणि पहिला भाग माझा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर ज्याने कोणी पाहिला नसेल त्यांनी पहिला भाग थोडा मोठा झालेला आहे, परंतु तो आवर्जून बघा. माकडांचे मनोज चाळे ही कथा पहिल्या भागातली बघा. त्याचा पुढचा भाग आता तुम्हाला सादर करतोय, तो पण मनापासून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर कथा आवडली तर नक्की लाईक करा. इतरांसोबत शेअर करायला विसरू नका, ही विनंती. तर आता आपण पाहूया माकडांचे मनोज चाळे या पाठीमागच्या कथेचा पुढचा भाग. करमणूक म्हणून माकडांचं गमतीशीर आयुष्य दाणसांच्या आयुष्याशी अशी याचा कसलाही काडीमात्र संबंध नाही. आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. आपल्या माकड राज्यात ही काय बजबजपुरी माजलीये? अरे, पूर्वी सगळं गुण्या गोविंदाने चाललं, गुण्या गोविंदाने चालले होते. मग नक्की काय झाले? त्या मल्या माकडामुळं सगळं झालंय. चल, त्या झाडावर बसून तुला सगळं सांगतो. अरे, सगळी माकडे गुण्या गोविंदाने राहत होती. पण हा मल्या पहिल्यापासून खटपटी होता. तो एक दिवस माणसांच्या वस्तीत गेला आणि तिथं जाऊन हे माणूस चाळे शिकून आला. मल्या पहिल्यांदाच माणसांच्या सभागृहात आला होता. त्याला वाटलं होतं इथे देशाचे शहाणे लोक शांतपणे चर्चा करत असतील, पण इथे तर वेगळंच चित्र होतं. आणि मग काय, आपल्या माकड राज्यात अनागोंदी सुरू झाली. अरे ऐका रे, मी माणसांच्या राज्यात गेलो होतो. तिथं लोक आपले नेते निवडतात, मग ते नेते राज्य चालवतात. किती मज्जा असते. आपणही जंगलात राज्य स्थापन करूया. To be continued. मित्रांनो, एक कथा कशी वाटली? आपल्या जरा हटके चॅनलमधील हटके विचार तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बऱ्याचशा आपल्याला न आवडणाऱ्या, न पटणाऱ्या गोष्टी घडत असतात.
परंतु त्या बाबतीत आपण फक्त सोशल मीडियावरती चर्चा करण्याच्या पलीकडे काहीही करू शकत नाही. एखादे आमदार, खासदार पक्षांतर करतात. जनतेचा विकासाच्या गोड नावाखाली ते कशासाठी पक्षांतर केलं असतं हे जनतेला माहीत असतं. परंतु याच्यावरती आपण सोशल मीडियावरती व्यक्त होण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नाही. परंतु ह्याच्यावरती सोल्युशन आहे, नक्की आहे. ते सोल्युशन मला तुम्हाला द्यायचे. फक्त जोपर्यंत आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर 1000च्या पुढं जात नाहीत तोपर्यंत एवढ्या लोकांमध्ये मी ते शेअर करू शकत नाही. त्यासाठी पुरेसे आपल्याकडं लोकांचं संख्याबळ पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे की आपण माझे दर आठवड्याला येणारे हे व्हिडिओ बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला प्रत्येक वेळी तुमच्या जागरूकतेमध्ये भर पडेल अशी मी दरवेळी तुम्हाला नवीन नवीन माहिती देईन, ज्यामुळे तुमचे डोळे उघडतील. आणि ज्यावेळी आपले सबस्क्रायबर 1000च्या पुढे असेल त्यावेळी मी तुम्हाला एक अभियान सांगणार आहे. तोपर्यंत परत एकदा विनंती करतो, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझे माकडांची मनोचाळी ही कथा मला कशी वाटते हे मला कृपया कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. वीडियोस बनाने हैं फिल्मोरा है ना।